Hello students, in this video lecture we are going to discuss about the reverse osmosis and the relationship between osmotic pressure and molar mass of the solute. Also we discuss about the osmotic pressure and the concentration of the solution and the numerical related to the calculation of the molar mass of the solute. These 3-4 points we are discuss in this video lecture. So discuss about one by one. First one, the osmotic pressure. Osmotic pressure and concentration of solution. Concentration of solution. For a dilute solution, the osmotic pressure follows the relation pi is equal to N2 RT upon V. For a dilute solution, remember that for a dilute solution, the osmotic pressure of a solution follows this equation. This equation follows for a dilute solution. Osmotic pressure follows this equation. In this, pi is known as osmotic pressure. N2 is known as pi is known as osmotic pressure. N2 is the number of moles of solute. Then V is the volume of the solution. R is constant. Its value is 0.08205 liter atmosphere per Kelvin per mole. Or in this way, we also this dm cube, and T is the temperature. Gas constant, R is the gas constant and T is the temperature. These are the terminology of this equation. Pi is the osmotic pressure, N2 is the number of moles of solute, R is the gas constant whose value is 0.08205 dm cube atm per Kelvin per mole. T is the temperature. We know that after this, we know that the N2 upon V is known as molarity of the solution. Molarity of solution किंवा solute. मोलॅरिटी ही जी टर्मिनॉलॉजी आहे N2 upon V ही आपल्याला सांगत असते मोलॅरिटी. आणि मोलॅरिटी काय सांगत असते? नंबर ऑफ मोल्स डिवाइडेड बाय मास ऑफ द सॉल्व्हेंट इन किलोग्रॅम. त्याप्रमाणे ही मोलॅरिटी जी आहे ते काय आपल्याला सांगत असते की नंबर ऑफ मोल्स present in the volume of the decimeter, V decimeter cube of the solution. त्याला आपण म्हणत असतो मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. आणि ह्याला डिनोट करत असतो, मोलॅरिटीला डिनोट करत असतो आपण कशानं? कॅपिटल एम न डिनोट करत असतो. मोलॅरिटीला आपण स्मॉल एम न डिनोट केलेलं होतं. आणि फॉर मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन वी डिनोट फ्रॉम फॉर कॅपिटल एम. देन substitute this value in this equation, we get pi is equal to m r t. This is the equation. From this equation we can conclude that the osmotic pressure is directly proportional to the concentration of the solution. We know that the osmotic pressure, from this equation we conclude that the osmotic pressure is directly proportional to molarity of the solution. As the molarity increases, osmotic pressure also increases. In ह्या इक्वेशन मध्ये आता परत आपल्याला असं लक्षात येईल की मागच्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये आपण असं लक्षात घेतलेलं होतं की आपण मोलॅरिटी घेतलेलं होतं कोणाच्या संदर्भात बॉइलिंग पॉइंट सोल्युशन, बॉइलिंग पॉइंट ऑफ
द सोल्युशन आणि फ्रीजिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन याच्या संदर्भात आपण मोलॅलिटी घेतलेलं होतं. डिप्रेशन इन दी फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. किंवा आपण असं म्हणलेलं होतं की इलिव्हेशन इन दी बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. ह्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे मी, जी चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे, या चौथ्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये मी असं सांगितलेलं आहे की ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी काय म्हणलेलं आहे, मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन, कॅपिटल एम, मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. तर हे मोलॅरिटी कारण का आपण का घेतलं, हे मोलॅरिटी का बरं घेतलं, इन स्पाइट ऑफ मोलॅरिटी. तर ऑस्मोटिक प्रेशरचं मेजरमेंट जे आहे, ऑस्मोटिक प्रेशर जे आहे मेजर, हे आपण एका कॉन्स्टंट टेम्परेचरला मेजर करत असतो. टेम्परेचरला, कॉन्स्टंट टेम्परेचरला, स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण मेजर करत असतो. आणि मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी आहे. आणि मोलॅरिटी जी आहे स्मॉल एम जे आहे ते टेम्परेचर इंडिपेंडेंट क्वांटिटी आहे. टेम्परेचर इंडिपेंडेंट, ठीक आहे. आणि त्याच्यामुळं टेम्परेचर इंडिपेंडेंट मोलॅरिटी असल्यामुळं आणि आपण जे ऑस्मोटिक प्रेशर आहे ते ऑस्मोटिक प्रेशर मेजर करत असतो ऍट अ स्पेसिफिक, किंवा मेजर करत असतो ऍट अ स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचर. मग टेम्परेचर म्हणल्याच्या नंतर आपल्याला ह्या ठिकाणी टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी घ्यावी लागेल. आणि मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी आहे. मोलॅरिटी ही टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी आहे. आणि देअरफॉर वी टेक द मोलॅरिटी, कॉन्सन्ट्रेशन टर्म मोलॅरिटी इन स्पाइट ऑफ द मोलॅरिटी. हे बघितल्याच्या नंतर आता पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला. काय सांगितलं मी, रिलेशनशिप बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. याच्यामध्ये काय सांगितलं, फॉर डायल्यूट सोल्युशन ऑस्मोटिक प्रेशर काय फॉलो करत असतं, हे इक्वेशन फॉलो करत असतं. पाय इज इक्वल टू N2RT डिवायडेड बाय V. याच्यामध्ये मी टर्मिनॉलॉजी सांगितली आहे. पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर आहे, N2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे, V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन आहे डेसिमीटर क्यूब मध्ये, आणि व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन इन डेसिमीटर क्यूब. लक्षात घ्या. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे ही. आपल्याला न्यूमरिकल्स पुढे बघायचे, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू येणार आहे. आणि T म्हणजे काय असणार आहे, टेम्परेचर असणार आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला N2/V हे काय असणार आहे, मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन आहे. दिस टर्म इज नोन एज द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन, नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन दी 1 डेसिमल व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. त्याला आपण म्हणलेलं आहे मोलॅरिटी सोल्युशन, आणि ते डिनोट करत असतात कॅपिटल एम न. मग ह्याच्याऐवजी N2/V च्या ऐवजी, या एवढ्या टर्मिनॉलॉजीच्या ऐवजी आपण काय घेतलं, कॅपिटल एम घेतलं. आणि पाय इज इक्वल टू MRT. हे कॅपिटल एम मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी आहे, हे आता सांगितलेलं आहे. पुढचा भाग बघणार आहोत आपण आता. आणि तो पुढचा भाग म्हणजे काय, मोलार मास ऑफ द सोल्यूट फ्रॉम द ऑस्मोटिक प्रेशर. आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. और द रिलेशनशिप बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर अँड द मोलार मास ऑफ द सोल्यूट. In each qualitative property, we derive the relation between each qualitative property and the molar mass of the solute. प्रत्येक qualitative property मध्ये आपण रिलेशनशिप बघितलेला आहे. प्रत्येक त्या qualitative propertyचं रिलेशन कोणाशी बघितलेलं आहे, मोलार मास ऑफ द सोल्यूट, किंवा आपण ते इक्वेशन डिराइव्ह केलेलं आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ही फोर्थ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, आणि या फोर्थ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये सुद्धा आपल्याला रिलेशनशिप बघायचंय कोणामधलं, ऑस्मोटिक प्रेशर अँड द मोलार मास ऑफ द सोल्यूट. और वी कॅन ऑल्सो से that we can determine or calculate the molar mass of the solute from the osmotic pressure. मग आता त्याच्यामधलं रिलेशनशिप बघूया आपण. आपल्याला आताच माहिती आहे, वी नो दॅट पाय इज इक्वल टू N2/N2RT/V. दिस आताच इक्वेशन आता प्रिव्हियस ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. मग N2 म्हणजे इथं आता मी सांगितलेलं होतं, N2 म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आणि N2 हे कसे फॉलो करत असतात, N2 इज इक्वल टू आपण हे W2 हे काय M2. W2 म्हणजे गिवन मास ऑफ द सोल्यूट अँड M2 इज द मोलार मास ऑफ द सोल्यूट. मग दिस substitute this N2 value, substitute this value in this equation, we get pi is equal to N2 म्हणजे काय असणार आहे, W2 RT डिवायडेड बाय M2, आणि हे काय येईल V. याला रिअरेंज केल्याच्या नंतर आपल्याला असं भेटेल, पाय इज इक्वल टू W2 RT M2 V.
M2 इकडे घेतलं आपण तर काय भेटेल आपल्याला M2 इज इक्वल टू W2 RT pi into V. This is the equation. Relationship between the molar mass of the solute and the osmotic pressure. M2 is the molar mass of the solute and pi is the osmotic pressure. This is the relationship between the molar mass of the solute and the osmotic pressure. आता ह्या आधारावरच आपल्याला एक काय बघायचं आहे न्यूमेरिकल बघायचं आहे. तो न्यूमेरिकल आपण काय करणार आहोत बघणार आहोत. आता पुढचा भाग आहे ऑस्मोसिसचा. वी नो दॅट रिव्हर्स ऑस्मोसिसचा. ऑस्मोसिस बघितलंय आपण आता हे सगळं. ऑस्मोसिस बघितल्याच्या नंतर पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला तो म्हणजे कोणता रिव्हर्स ऑस्मोसिसचा. रिव्हर्स ऑस्मोसिसलाच आपण म्हणत असतो आरो. ठीक आहे. कोणता पार्ट बघायचा आपल्याला रिव्हर्स ऑस्मोसिस बघायचं आहे आपल्याला. इन लास्ट video lecture, in previous video lecture we discussed about the osmosis, and this osmosis we know that there is a flow of solvent molecules from the lower concentration to higher concentration through semi permeable membrane. त्याला आपण म्हणत होतो ऑस्मोसिस असं म्हणत होतो. आता हे रिव्हर्स ऑस्मोसिस ही काय भानगड आहे आणि त्यालाच आपण म्हणत असतो RO रिव्हर्स ऑस्मोसिस. आपल्याला माहिती आहे RO वॉटर आहे असं म्हणत असतो आपण. तर रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय. So if we apply the pressure greater than the osmotic pressure, then there is a flow of solvent molecule from higher concentration to lower concentration. काय सांगितलेलं आहे मी रिव्हर्स ऑस्मोसिस कधी होत असतं ज्या वेळेस आपण प्रेशर अप्लाय केलं. किती ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर जर आपण अप्लाय केलं सोल्युशनवर तर काय होणार आहे देयर इज अ रिव्हर्स flow of the solvent molecule from the higher concentration to the lower concentration, or we also say that there is a flow of solvent from the solution to the solvent. हे फ्लो होत असतो कधी ज्यावेळेस प्रेशर ग्रेटर दॅन दी ऑस्मोटिक प्रेशर जर आपण अप्लाय केलं तर त्यावेळेस काय होणार आहे रिव्हर्स ऑस्मोसिसची प्रोसेस होणार आहे थ्रू दी सेमी परमिएबल मेम्ब्रेन. त्याला आपण म्हणत असतो रिव्हर्स ऑस्मोसिस. फॉर एक्झाम्पल हे डायग्राम बघूया आपण आता आणि त्या डायग्रामच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येऊन जाईल की रिव्हर्स ऑस्मोसिसचा फिनॉमिना काय असणार आहे. हे कंटेनर घेतला परत आपण. या कंटेनर मध्ये हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन असल्याच्या नंतर या ठिकाणी मी काय घेतलेलं आहे साल्ट वॉटर घेतलेलं आहे. या इकडच्या साईडनं साल्ट वॉटर. ठीक आहे. साल्ट वॉटर किंवा आपण असं म्हणू शकतो किंवा इम्प्युअर वॉटर असं म्हणूया आपण. ठीक आहे. इम्प्युअर वॉटर हा जो आरो वॉटर जे म्हणत असतात पाण्याचे हे येत असतात आरो वॉटर म्हणत असतो आपण त्याला. आरो वॉटर म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस झाल्याच्या नंतर जे काय वॉटर भेटणार आहे त्याला आपण आरो वॉटर असं म्हणत असतो. इम्प्युअर वॉटर आहे आणि इकडे हे काय असणार आहे सॉल्व्हंट आपण म्हणूया. आणि सॉल्व्हंट काय असणार आहे वॉटरच असणार आहे. आणि हे इकडे घेऊया इकडे प्युअर वॉटर. तर हे काय होईल पहिल्यांदा मला सांगा ऑस्मोसिसच्या फिनॉमिनामध्ये काय होणार आहे. पहिल्यांदा ऑस्मोसिसच्या फिनॉमिनामध्ये सॉल्व्हंटचं फ्लो देयर इज अ फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल त्याला आपण म्हणत असतो सेमी परमिएबल मेम्ब्रेन व्हिच इज नोन ॲज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. देयर इज अ फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल फ्रॉम सॉल्व्हंट टू दी साल्ट वॉटर इन ऑस्मोसिस. मग थोड्या वेळाच्या नंतर आफ्टर सम टाइम देयर इज काय होत असतो माहिती आपल्याला ज्यावेळेस ऑस्मोसिसचा फिनॉमिना होत असतो. ऑस्मोसिसच्या फिनॉमिनामध्ये काय होणार आहे सॉल्व्हंटचा फ्लो होणार आहे कुठून ह्या सॉल्व्हंट कडून कुठं होईल ह्या इम्प्युअर वॉटर कडे किंवा साल्ट वॉटर कडे होणार आहे किंवा सॉल्व्हंट कडून कुठं होईल सोल्युशन कडे होईल ऑस्मोसिसच्या फिनॉमिनामध्ये. आणि त्याच्यानंतर कालांतरानं काय होतं कालांतरानंतर ऑस्मोटिक प्रेशर डेव्हलप होत असतं आणि ते ऑस्मोटिक प्रेशर काय करत असतं ऑस्मोसिसची प्रोसेस काय करत असतं स्टॉप करत असतं. काय डेव्हलप होत असतं हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होणार आहे. आपण मागच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये अभ्यास केलेला आहे. आणि ते हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप झाल्याच्या नंतर त्यालाच आपण ऑस्मोटिक प्रेशर म्हणत असतो. तो काय करणार आहे तो करणार आहे की हे ऑस्मोसिसची प्रोसेस आहे. ते ऑस्मोसिसची प्रोसेस काय करत होता तो स्टॉप करत होता ऑस्मोटिक प्रेशर. मग जर आपण प्रेशर ग्रेटर दॅन
काय केलं आपण, अप्लाय केलं ह्या साईडला, प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मोटिक प्रेशर. जर ह्या ठिकाणी अप्लाय केलं, ह्या ठिकाणी अप्लाय केल्याच्या नंतर देर इज अ फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम द रिव्हर्स डायरेक्शन. रिव्हर्स डायरेक्शन काय होणार आहे, फ्लो होणार आहे कुणाचा, सॉल्व्हंट मॉलिक्युलचा. म्हणजे सॉल्ट वॉटर मधून जे सॉल्व्हंट असणार आहे ते काय होणार आहे, इकडे हे सॉल्व्हंट कडे येणार आहे त्याचा फ्लो, किंवा इम्प्युअर वॉटर मधलं जे प्युअर वॉटर आहे त्याचा फ्लो होणार आहे कुठं, प्युअर ह्याच्याकडे होणार आहे. आणि ह्यालाच आपण काय म्हणत असतो, रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणत असतो. इफ वी, हे कधी होणार आहे पण, इफ द प्रेशर ग्रेटर दॅन दी ऑस्मोटिक प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशरच्या पेक्षा जास्त प्रेशर जर आपण अप्लाय केलं, तर अप्लाय केल्याच्या नंतर जे काही फ्लो होणार आहे सॉल्व्हंट मॉलिक्युलचा थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, कुठून कुठं होणार आहे, इम्प्युअर वॉटर कडून प्युअर वॉटर कडे होणार आहे, किंवा आपण म्हणत असतो सॉल्ट वॉटर कडून सॉल्व्हंट कडे होणार आहे, किंवा प्युअर वॉटर कडे होणार आहे. त्याला आपण म्हणत असतो रिव्हर्स ऑस्मोसिस असं म्हणत असतो. हा फिनॉमिना कधी होणार आहे, हे रिव्हर्स ऑस्मोसिस ज्यावेळेस प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मोटिक प्रेशर. पाय म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, ऑस्मोटिक प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशरच्या जास्त जर प्रेशर आपण अप्लाय केलं, अप्लाय केल्याच्या नंतर देयर इज अ फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल फ्रॉम सॉल्ट वॉटर और सोल्युशन टू दी सॉल्व्हंट असं होणार आहे. मग ह्याचं ऍप्लिकेशन, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आपल्याला माहिती आहे, किंवा रोजच्या वापरात आपण पॉली बॉटल घेत असतो, ते आरओ वॉटर लिहिलेलं असतं त्या ठिकाणी. तर आरओ वॉटर म्हणजेच काय म्हणत असतो आपण, रिव्हर्स ऑस्मोसिस, म्हणजेच इम्प्युअर वॉटर पासून प्युअर वॉटर काय केलेलं असतं, ऑब्टेन झालेलं असतं आपल्याला. आणि हे कधी झालेलं असतं, ज्यावेळेस प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मोटिक प्रेशर इज अप्लाइड, देन देयर इज अ रिव्हर्स ऑस्मोसिस फिनॉमिना इज ऑकर. ह्या झाल्याच्या नंतर आता पुढचा भाग बघायचा आहे. रिव्हर्स ऑस्मोसिस प्युरिफिकेशन ऑफ वॉटर साठी यूज केलं जात असतं. आता जो आपण न्यूमरिकल बघायचा आहे, तो न्यूमरिकल आपण बघूया. म्हणजे कशाच्या संदर्भात, मोलार मास ऑफ द सोल्यूट अँड ऑस्मोटिक प्रेशर यात रिलेशनशिप बघितलेलं होतं आपण. कोणतं, M2 इज इक्वल टू RT डिवायडेड बाय काय होतं, W, हे W2 आणि इथं काय होतं पाय V. हे जे आता रिलेशन बघितलेलं होतं, ह्या रिलेशनवर आधारित आपल्याला काय बघायचं आहे, एक न्यूमरिकल बघायचं आहे. तर तो न्यूमरिकल आपण बघूया. पेज नंबर आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये न्यूमरिकल दिलेला आहे. पेज नंबर आहे 41 म्हणजे 41. पेज नंबरवर न्यूमरिकल दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे बघा. व्हॉट इज दी मोलार मास ऑफ अ सोल्यूट असं विचारले त्याने. व्हॉट इज दी मोलार मास ऑफ दी सोल्यूट म्हणजे काय विचारले, M2 विचारले आपल्याला. ठीक आहे, मोलार मास ऑफ दी सोल्यूट. कधी म्हणले, इफ अ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 0.822 ग्रॅम इन इट, काय म्हणलेलं आहे, याचं मास दिलेलं आहे आपल्याला, कुणाचं, W2 सोल्यूटचं. किती डिझॉल्व केलेलं आहे, 0.822 ग्रॅम डिझॉल्व केलेलं आहे ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर कशा किती ह्याच्यामध्ये डिझॉल्व केलेलं आहे, 300 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट किंवा व्हॉल्यूम ऑफ द सॉल्व्हंट दिलेलं आहे. तर व्हॉल्यूम ऑफ द सॉल्व्हंट किती दिलेलं आहे, 300 ml असं दिलेलं आहे ह्या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला काय दिले, ऑस्मोटिक प्रेशर दिले पाय, किती दिले, हे इथे दिले पाय दिलेला आहे आपल्याला 149 mmHg. ठीक आहे, हे दिलेलं आहे. ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे आणि टेम्परेचर दिलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्हाला 298 केल्विन. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितले या ठिकाणी, तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, M2 मोलार मास ऑफ द सोल्यूट. M2 कॅल्क्युलेट करायचंय. R ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, किती असते, R ची व्हॅल्यू सांगितली आताच 0.08205 हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, लिटर ऍटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल ही व्हॅल्यू आहे R ची, गॅस कॉन्स्टंट, किंवा ह्याला आपण असे म्हणू शकतो dm3. आता ही जी व्हॅल्यू आहे ही कशामध्ये, R ची व्हॅल्यू dm3 दिलेली आहे आणि इथे ATM दिलेला आहे. मग आता ऑस्मोटिक प्रेशर कशामध्ये दिलेलं आहे, 149 mmHg. मग आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे की 1 ATM
इज इक्वल टू काय असतं 760 mmHg हे असतं. मग आता 149 mmHg म्हणजे किती ऑस्मोटिक प्रेशर. याला जर हे केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला भेटत असतं 149 डिवायडेड बाय 760. हे व्हॅल्यू भेटत असते आपल्याला एटीएम मध्ये. ती भेटणार आहे आपल्याला किती 0.196 एटीएम भेटणार आहे. हे कन्वर्ट केले मी 149 mmHg ला कशामध्ये कन्वर्ट केले ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये कन्वर्ट केले. लक्षात घ्या 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 760 mmHg. 149 mmHg म्हणजे किती ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे इथं मी तुम्हाला हे केलेलं आहे 149 डिवायडेड बाय 760. याला जर हे केलं तर एवढं उत्तर येत असतं. आणि त्याचबरोबर हे काय म्हणलं इथं ह्या ठिकाणी 300 ml. ठीक आहे 300 ml ला आपण काय करत असतो डेसिमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करू ह्याला. 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू किती असतं 1000 ml. याला मी करतोय तर मग 300 ml डिवायडेड बाय किती किती डेसिमीटर क्यूब. मग हे उत्तर येईल किती 0.3 डेसिमीटर क्यूब उत्तर येते. 300 डिवायडेड बाय 1000 याला जर सॉल्व्ह केलं तर तेवढं उत्तर येत असतं. मग केल्याच्या नंतर ह्या व्हॅल्यू सगळ्या पुटअप करू. आता सगळे एकाच ह्याच्यामध्ये आलेलं आहे हे ह्या याच्याप्रमाणे हे सगळे आलेले क्वांटिटी आपण व्हॅल्यू पुटअप करूया आपण ह्या इक्वेशन मध्ये. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला m2 कॅल्क्युलेट करायचे मोलार मास ऑफ द सोल्यूट. मग m2 इज इक्वल टू r ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती आहे 0.08205 dm क्यूब atm पर केल्विन पर मोल. ओके देन याची व्हॅल्यू कोणाची टेम्परेचर किती आहे हे बघा इथं टेम्परेचर 298 केल्विन इनटू W2 किती आहे W2 0.822 ग्रॅम बरोबर आहे डिवायडेड बाय पाय बी किती दिले ऑस्मोटिक प्रेशरची व्हॅल्यू किती दिली 0.196 atm इनटू V किती दिले 0.3 डेसिमीटर क्यूब. ठीक आहे तर मग आता काय येईल बघा लक्षात घ्या. काय काय कॅन्सल होईल हे एटीएम कॅन्सल होतं बरोबर आहे. हे डीएम क्यूब इथलं डीएम क्यूब कॅन्सल होतं. हे पर केल्विन कॅन्सल होतं. ठीक आहे आणि ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर या सगळ्या ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर उत्तर येतं 342. ह्याला सगळ्याला सॉल्व्ह करा. ह्याचा गुणाकार ह्याचा गुणाकार आणि ह्याचा गुणाकार आणि डिवायडेड बाय हे केल्याच्या नंतर आपल्याला उत्तर येतं 342 ग्रॅम पर मोल. हे ग्रॅम जशाच तसं इथं ग्रॅम आणि पर मोल जशाच तसं हे मोल. हे अशा प्रकारे काय झालेलं आहे आन्सर आलेलं आहे. ह्या डिपेंडिंग अपॉन दिस फॉर्म्युला किंवा डिपेंडिंग अपॉन दिस इक्वेशन वी सॉल्व दिस न्यूमेरिकल. डिपेंडिंग अपॉन दिस there are various numericals in exercise. ते तुम्ही सॉल्व करा. तर अशा प्रकारे हा चॅप्टर जो आहे ह्या ठिकाणी संपलेला आहे. शेवटचा जो भाग आहे वेंट ऑफ फॅक्टरचा तो वेंट ऑफ फॅक्टरचा पार्ट ह्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये सिलेबस मध्ये वगळण्यात आलेला आहे किंवा कमी करण्यात आलेला आहे. ह्या वर्षासाठी 2020-21 साठी कमी करण्यात आलेला आहे ऑस्मोटिक वेंट ऑफ फॅक्टरचा. त्याच्यामुळं ह्या ठिकाणी हा चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे. कोणता चॅप्टर सोल्युशन्स हा चॅप्टर. धन्यवाद.